राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष युतीची घोषणा होण्याआधी जागा वाटपाबद्दल खलबत करत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय आणि याचे अन्वयार्थ नेमके काय काढले जात आहेत ते सुद्धा आपण पाहूया। तर युतीची घोषणा अजूनही बाकी आहे, पण चर्चा जागा वाटपाची सुरू झाली आहे। जागा वाटपाची चर्चा ही खूप क्रुशियल मानली जाते। जागा वाटपाची योग्य चर्चा झाल्याशिवाय कदाचित पुढे जाता येणार नाही। जागा वाटपामध्ये ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ असेल का याच्याबद्दलच्याही चर्चा रंगल्यात। एकही नगरसेवक मनसेकडे नाही, एकही आमदार मनसेकडे नाही आणि अशा परिस्थितीत मनसे किती जागांसाठी आग्रही राहील याच्याबद्दलही चर्चा होते। आणि केवळ मराठी मतांची, दोघे भाऊ मराठी अस्मितेसाठी पुढे येतात, मराठी अस्मितेसाठी लढा देतात, पण फक्त मराठी मतांची मोड बांधून मुंबई महानगरपालिका जिंकता येईल का हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे। मग बिगर मराठी मतांचं काय? तर बिगर मराठी मतांच्या बेरजेसाठी दोनही ठाकरेंकडनं नेमकी कोणती योजना किंवा रणनीती आखली जाते याच्याबद्दलचेही अंदाज बांधले जाऊ लागलेत। त्यामुळे आधी जागांची बोलणी आणि मगच युती भावांची अशी काहीशी रणनीती, स्ट्रॅटेजी दोन्ही पक्षांची पाहायला मिळते। ज्या ज्या जागांवरती ठाकरेंची समसमान ताकद आहे तिथे तोडगा कसा हे ठाकरे बंधू काढणार किंवा शिवसेना मनसे काढणार याबद्दलची चर्चा जोरात रंगते। त्यामुळे ठाकरे बंधूंची जागांची चर्चा तर सुरू झालेली आहे। आता जागांची चर्चा सुरू असताना युतीची घोषणा नेमकी कधी होणार याच्याबद्दलची मात्र कमालीची उत्सुकता आहे। आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस आहे आणि या स्मृतिदिनी आज सर्व नेते एकत्र आलेले होते। शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं, पण या सगळ्यामध्ये एका चेहऱ्यानं लक्ष वेधलं आणि तो चेहरा होता शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ संजय राऊतांचा। संजय राऊत सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत, पण ज्यांना संजय राऊत आपलं राजकीय आराध्य मानतात, आपले गुरु मानतात, त्या बाळासाहेबांच्या स्मृतींसमोर नतमस्तक होण्यासाठी ते आवर्जून पोहोचलेले। भविष्यातल्या राजकीय लढाईसाठी आपल्या लेखणीत आणि वाणीतही आणखी बळ एकवटण्यासाठी संजय राऊतांसाठी खऱ्या अर्थानं ती एकमेव पुण्यभू आहे। संजय राऊतांनी याआधी बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना आज सकाळीच एक ट्विट केलेलं, जे ट्विट कमालीचं चर्चेत राहिलं। या ट्विटमध्ये संजय राऊतांनी बाळासाहेबांना पुरुष सिंहाची उपमा दिली, पण हे ट्विट करताना संजय राऊतांनी जो फोटो वापरला तो अधिक लक्षवेधी ठरला। पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंना वाकून वंदन करत असतानाचा फोटो आहे। मराठी माणसानं एकजुटीनं राहावं आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावं हीच बाळासाहेबांना आदरांजली असल्याचं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे आजचं संजय राऊतांचं ट्विट असो किंवा स्मृतीस्थळावरची भेट असो, दोनही गोष्टींची कमालीची चर्चा झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।